मित्रांनो तुमच्या माझ्या स्वागत आहे. माझं नाव देवेश करून तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आज परत नवीन बाईक घेऊन जी असणार आहे बजाजचं मॉडेल आहे. लेटेस्ट आहे 2024 तुम्हाला दाखवतो म्हणतो ते. मित्रांनो तुमच्याकडे परत आज नवीन बाईक घेऊन आहे. ही आहे आपली बजाजची ॲव्हेंजर 220 क्रूज. ही आहे आपली क्रूज मॉडेल. याच्यामध्ये तुम्हाला दोन मॉडेल असतात, एक असतात क्रूज आणि एक असणार स्ट्रीट आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर पण तुम्हाला दोन भेटतील. हा एक कलर आहे आणि व्हाईट कलरमध्ये भेटेल, अशा कलरमध्ये. ठीक आहे, अशा कलरमध्ये असणार आहे आणि हा एक कलर तुम्हाला, हे दोन तुम्हाला कलरमध्ये ही गाडी अवेलेबल असणार आहे. आज तुम्हाला मी या गाडीचा व्हिडिओ बनवून दाखवणार आहे. याच्या आधी पण मी क्रूझरचा जो आहे ॲव्हेंजर क्रूज त्या पण बाईकचा मी रिव्ह्यू बनवलेला, पण ती 2023 मॉडेल होतं, 23 का 22 मॉडेल होतं ते. पण त्या टायमाचे जे पण होते आपले फीचर्स ते सगळे वेगळे होते आणि आता पण तुम्हाला थोडेसे वेगळे दिलेले असतात यामध्ये. ठीक आहे, तुम्हाला दोघांमध्ये काय फरक आहे तुम्हाला दाखवून येतो. याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रीटमध्ये ना हे जे वायझर आहे आपलं ट्रान्सपरंट तुम्हाला ते भेटणार नाही. स्ट्रीटमध्ये तुम्हाला हे वायझर भेटणार नाही, तुम्हाला क्रूजमध्ये फोटो भेटेल हे या ठिकाणी. आणि सेमच तुम्हाला हे पाठीमागचं पिलियन आपलं बॅकरेस्ट हे पण तुम्हाला स्ट्रीटमध्ये भेटणार नाही, फक्त तुम्हाला भेटेल क्रूजमध्ये. दुसरा सीट पण तुम्हाला अशी कम्फर्टेबल दिलेली आहे आणि बसायला पण एकदम सॉफ्ट आहे या ठिकाणी. टाकी तुमची असणार आहे ही 13 लिटरपर्यंत आणि याची जी ही असणार आहे रिझर्व कॅपॅसिटी ती तुम्हाला 3.8 लिटरपर्यंत दिलेली असणार आहे. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला सेम बसू शकता तुम्ही, E20 तुम्ही फिरू शकतात. E20चं पण आणि नॉर्मल पण तुम्ही याच्यामध्ये फ्यूल भरू शकतात. तुम्हाला मी चालू पण करून दाखवतो याचं. हे बघा, याचा हा एक फंक्शन इथं दिलेलं असणार आहे. त्याचं मला सगळं इंग्लिश मीडियम दिलेलं असणार आहे आणि ओडोमीटर तुमचं दिलं असणार इथं वेगवेगळ्या साईडला. इकडे आपण बटन तुम्हाला दिली असणार आहे. हे बघा, या ठिकाणी तुम्हाला दिलेलं असणार आहे. प्लस स्पीडोमीटर दिलेलं असेल, किती किलोमीटर झाली ते, ट्रिप 1 ट्रिप 2, नंतर मग टायमिंग दिलेली असणार आहे. लो फ्यूल इंडिकेटर लाईट दिलेली असेल इकडे साईडला. ठीक आहे, 2 बटन दिलेली असेल मोड आणि सिलेक्ट करण्यासाठी. आणि तुमचं जे असणार आहे हँडल पण तुम्हाला सेवा दिलेलं असणार या ठिकाणी. जे तुमचं आपलं हे असणार आहे हँडल तुमचं ह्या टाईपमध्ये दिले असणार आहे. इथं तुम्हाला स्विच दिलेली असेल, स्विच स्टार्टर पण दिलेलं असेल की साईडला खाली. आणि हेडलाईटचं पण तुम्हाला दिलेलं असणार की साईडला. ठीक आहे, हे तुमचं आहे ना हेडलाईट आहे ना, हा जेव्हा आपण गाडी स्टार्ट करून त्या टायमाला चालू होणार. ठीक आहे, त्याच्यातून तुम्हाला इथं स्विच दिलेलं असणार इथं हेडलाईट चालू करण्यासाठी. आणि सेट स्टार्टर पण दिलेलं असणार आहे. हँडल तुम्हाला दिलेलं असणार पूर्णपणे हे क्रोममध्ये ह्याच्या साईडला. आपलं हे असणार आहे पास लाईट, नंतर मग टर्न इंडिकेटर लाईट आणि हॉर्न दिलेलं असणार त्याच्या साईडला. मिरर तुमचे दिलेलं असणार असे आयताकडून दिलेलं असणार आहे. आणि वायझर पण तुम्हाला भरपूर मोठं दिलेलं असणार, म्हणजे वाईन ब्लास्ट तुम्हाला होणार नाही. ज्यांची हाईट कमी आहे त्यांच्यासाठी ही बाईक परफेक्ट आहे. त्यांची म्हणजे हाईट तुम्हाला 4, 4.5 किंवा 5पर्यंत आहे, त्यांच्यासाठी ही बाईक एकदम परफेक्ट आहे. आणि त्यांना कशी आहे आरामदायक पण आहे ही गाडी. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला फ्रंटला जे पण असणार आहे हा पार्ट हेडलाईट तुम्हाला असणार आहे पूर्णपणे हे दिलेलं असणार आहे हॅलोजमध्ये पिचायला. ठीक आहे, आणि साईडला तुम्हाला इथं दिलेलं असणार आहे हे DRL. जेव्हा आपण चावी ऑन करू ना, एक मिनिट, हे बघा तुमचे हे साईडचे तुमचे DRL इथं ऑन झाले, हे सगळे असणार तुमचे LED दिलेले. आणि आपलं हेडलाईट जो असतो तुम्हाला तो दिलेला असणार आहे हॅलोजमध्ये. टर्न इंडिकेटर तुम्हाला पण सेम दिलेलं असणार आहे, हॅलोजमध्ये दिलेलं असेल. फक्त तुम्हाला हा जो पार्ट आहे क्रोममध्ये तुम्हाला भरपूर भेटेल या ठिकाणी. हा पण पार्ट तुम्हाला क्रोममध्ये आहे. हे नंतर मग आपलं हे जे असणार कूलिंग सिस्टीम ही तुमची असणार आहे ऑइल कूल आणि प्लस एअर कूल दोघं असणार दिलेले. आणि हॉर्नवरती पण तुम्हाला बघा इथं हे सिंगल हॉर्न दिले असणार आहे, पण तुम्हाला क्रोमची जी आहे ब्रँडिंग तुम्हाला इथं भरपूर दिसेल या ठिकाणी. इथं असणार आहे, इथं असणार आहे क्रोमची ब्रँडिंग हेडलाईटच्या वरती इथं दिली असणार आहे साईडला कॉर्नरला. इथं तुम्हाला नंबर प्लेट दिली असणार आहे की साईडला. इथं पण तुम्हाला बघा इथं ही क्रोमची ब्रँडिंग हे असणार आहे. क्रोमचं म्हणजे असं पार्ट दिलेलं असणार साईडला. हे जे असणार आहे मीटर इकडचं हे पण तुम्हाला क्रोममध्ये दिलेलं असणार आहे या ठिकाणी. आपले मिरर पण दिलेले असेल क्रोममध्येच या ठिकाणी. ठीक आहे, आणि अजून बघा क्रोमचं पार्ट तुम्हाला इथं पण दिलेलं असणार आहे. हा असणार आहे आपलं गार्ड दिलेलं असतं की साईडला. ठीक आहे, नंतर मग पुढच्या साईडला तुम्हाला इथं हे गार्ड दिलेलं असणार आहे इथं. हे पण तुम्हाला क्रोममध्ये दिलेलं असेल. हे जे असणार फ्यूल कॅप ती पण तुम्हाला सेममध्ये दिलेली असणार की साईडला. इथं तुम्हाला इंजिन लाईट दिली असणार आहे, बजाजची लाईट असणार आहे, ABSची लाईट दिली असणार आहे. सध्या गाडी आहे आपली घेरवरती म्हणून तुम्हाला इथं न्यूट्रलचं लाईट दिसत नसेल. इथं तुम्हाला दिली असणार आहे पास लाईट. ठीक आहे, की साईडला पास लाईट दिलेली असणार आहे. ठीक आहे, न्यूट्रल लाईट येत असेल. आणि हे आपलं इकडच्या साईड असणार आहे आपले हे टर्न इंडिकेटर लाईट की साईडला. ठीक आहे, एवढं तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं असणार आहे. सेंटरला तुम्हाला एव्हेंजरची ब्रँडिंग पण तुम्हाला असणार आहे ही क्रोममध्ये दिलेली आहे साईडला. आणि सेमच तुम्हाला इथं दिलेली असणार आहे या ठिकाणी. क्रोमची ब्रँडिंग दिलेली असणार की चाईल्डला पण तुम्हाला असे बी. आणि लॉक जे असणार आहे हे आपलं हँडलचं तुम्हाला इथं दिलेलं असणार आहे. आणि चावी तुम्हाला दिलेली असणार एका चाईल्डला. ठीक आहे, चावी पण तुम्हाला दाखवून देतो. चावी तुम्हाला सेमच दिली असणार आहे, जशी नॉर्मली आपली बाकीच्या बाईकच्या असतात तशा तुम्हाला या भेटणार नाही, तुम्हाला अशी भेटेल या ठिकाणी. नंतर मग तुम्हाला क्रूज, एक मिनटं, याच्यात मला क्रूज 220 तुम्हाला इथं 220 क्रूज तुम्हाला इथं ब्रँडिंग मिळून या ठिकाणी. आणि जी पण असणार आहे ग्राफिक पण तुम्हाला जेव्हा सेममध्ये दिली असणार इथं तुम्हाला सिल्वरमध्ये दिलेली असणार एका साईडला. सिल्वर आणि हा जो पण कॉम्बिनेशन आहे आपला कलरचा तो तुम्हाला चांगला दिलेला असणार यामध्ये. थोडंसं ब्राऊन कलर एका साईडला. आणि हे पण तुमचं इंजिन असं असणार आहे DTS आहे म्हणजे तुमचं दिलेलं आहे इंजिन इकडे साईडला. सायलेन्सर तुम्हाला असणार आहे क्रोममध्ये एका साईडला. नंतर मग हे आपले असणारे टर्न इंडिकेटर पण तुम्हाला सेम असणार आहे इकडे दिलेले.
हॅलोमध्ये दिली असतील आणि ही पाठीमागची जी लॅम्प आहे ती पण तुम्हाला सेममध्ये दिलेली असणार आहे. नंबर प्लेट आणि रिफ्लेक्टर दिले असणार आहे. आणि टायरची तुम्हाला साईज सांगायला गेलो, टायरची तुम्हाला साईज असणार आहे, 1 मिनटं का, हे बघा 100 15 इंची तुमची दिली असणार हे आपले टायर. ठीक आहे. आणि तुम्हाला स्पोक व्हीलमध्ये दिले असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्पोक व्हील भेटतं आणि तुम्हाला जो पण असणार आहे आपला स्ट्रीटमध्ये तुम्हाला ते अलाउडमेंट भेटेल. आणि याची जी पण असणार आहे पार्किंगची ब्रेकिंग सिस्टीम तुम्हाला ती असणार ड्रम ब्रेकमध्ये 130 पर्यंत दिली असणार आहे. ही वरती तुम्हाला ही प्लेट दिली असणार आहे कचायला या ठिकाणी. ठीक आहे. पाठी मागचं सस्पेन्शन तुम्हाला दिली असणार आहे 6 स्टेट ॲडजस्टेबल तुम्हाला दिले असणार आहे पाठीमागचे सस्पेन्शन. ठीक आहे. शॉक ऑफ तो काही इकडे साईडला. ठीक आहे. हे आपल्या एरिया फुटरेस सायलेन्सर तुम्हाला असणार आहे क्रोममध्ये इकडे साईडला. ठीक आहे. नंतर मग तुमचं इंजिन हे असं दिलेलं असणार. ठीक आहे. हे जे इंजिन तुम्हाला दिसणार आहे सिंगल सिलेंडर असणार आहे ऑइल कूल्ड ट्विन स्पार्क DTSI तुम्हाला फ्यूल इंजेक्टर दिलेलं असणार याच्यामध्ये. आणि 4 स्ट्रोक असणार तुम्हाला दिलेलं इंजिन. ठीक आहे. SOSC 2 व्हॅल्यू. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्प्लेमेंट दिली असणार आहे 220 cc तुम्हाला डिस्प्लेमेंट दिली असणार आहे जी मॅक्झिमम पॉवर जनरेट करते 19.3 BHPची. आणि ती 8,500 RPM चालते. आणि 17.55 Nmचा तुम्हाला टॉर्क भेटतो जो 7,000 RPM चालला जातो यामध्ये इंजिन. ठीक आहे. इथं तुमचा ब्रेक पाडा दिले असणार ते पण तुम्हाला दिलं असणार क्रोममध्ये इकडे साईडला. खाली तुम्हाला सेंटर स्टँड दिलेलं असणार आहे. फ्रंटची तुम्हाला जी पण टायरची साईज असणार 90 तुमची 17 इंची दिलेली असणार आहे. आणि डिस्कची साईज तुम्हाला दिली असणार आहे 280 mm पर्यंत. सेंटर तुम्हाला दिलेली असणार इथं हे तुमचं दिलेलं असणार आहे आपलं ABSची तुम्हाला प्लेट दिली असणार आहे. आणि जे पण असणार आहे आपलं व्हील तुम्हाला दिलेलं असणार स्पोक व्हीलमध्ये. आणि टायर पण तुम्हाला दिली असणार आय थिंक हे MRFचे तुम्हाला टायर आहेत, नाही सॉरी ब्रिकस्टोनचे किंवा दुसरी टायर आहे. आणि तुमची इथं दोघं साईडला तुम्हाला रिफ्लेक्टर असणार आहे. टेलिस्कोपिकमध्ये तुमचं सस्पेन्शन दिलेलं असणार इकडे साईडला. आणि याची जी पण साईज असणार आहे टेलिस्कोपिकची तुम्हाला 31 mm पर्यंत तरी दिलेलं असणार आहे. पुढचं मडकं तुम्हाला असणार आहे फायबरमध्ये. आणि हा जो पार्ट इकडच्या साईडला एक फुटा घेअर तुम्हाला दिलेलं असणार आहे इकडच्या साईडला. हे तुमची असणार आहे घेअर 5 स्पीड तुमचे मॅन्युअली तुम्हाला घेअर बदललेलं असणार आहे. आणि याचं तुम्ही हे पण बसू शकतात घेअर लिव्हर घेअरचा लिव्हर जो असणार तुम्हाला आरामशीर तुम्ही इथं आरामशीर बसून या ठिकाणी तुम्हाला शिफ्टिंग पण तुम्हाला चांगल्या प्रकारे करता येईल. अशा टाईपचं तुमचं इथं घेअर तुम्हाला लिव्हर दिलेलं असतं इकडच्या साईडला. लेग गार्ड तुम्हाला भेटेल तुम्हाला ॲक्सेसरीच्या पार्टमध्ये. ठीक आहे. इथं तुम्हाला हा इकडं स्पार्कवर दिला असणार एक. आणि तुमचा हा जो हे असणार आहे फ्यूल इंजेक्टर तुम्हाला इथं भेटेल या इकडे. ठीक आहे. इकडे साईडला. आणि इकडे पण तुम्हाला सेम असणार आहे एव्हरेज ब्रँडिंग दिली असणार आहे. आणि ग्राफिक पण तुम्हाला इथं सेमच भेटेल या इकडे साईडला. 220 क्रूजची तुम्हाला ब्रँडिंग इथं भेटून जाईल. आणि हे आपलं असणार आहे गार्ड इकडे साईडला. चेन ड्रायवरती जे पण कवर तुम्हाला ते दिलं असणार आहे हे आपलं फायबरमध्ये इकडे साईडला. आणि चेसी टाईप तुम्हाला अशी असणार दिलेली. आणि हे आपलं गार्ड आहे बाकीचं. ठीक आहे. साईड तुम्हाला इंजिन काढावं असणार आहे इंजिन. ठीक आहे. आणि सेंटर स्टँड तुम्हाला खाली दिली असणार आहे. आणि तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला 12 वॉटची तुम्हाला बॅटरी भेटून जाईल यामध्ये. आणि या गाडीमध्ये तुम्हाला जे पण डायमेन्शन असणार तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे. आणि तुम्हाला जर या गाडीला परचेस करायचं असेल तर मंडीच्या ठिकाणी टेमकरच्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल प्रथम ऑटोमोबाईल. तुम्ही इथं येऊन डायरेक्ट इन्क्वायरी करू शकतात. ॲक्सेसरीच्या पार्टमध्ये तुम्हाला नॉर्मली आपलं हेल्मेट पार्किंग कवर ग्रिप कवर INDचे नंबर प्लेट इन्शुरन्स हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस पण देऊन टाकेल आणि फोन नंबर पण देऊन टाकेल. कोणाला इन्क्वायरी करायची तुम्ही करू शकतात. या गाडीचे तुम्हाला प्राईस असणार आहे भिवंडी टेंबेच्या ठिकाणी ठाणे जिल्हाच्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. याची तुम्हाला एक शोरूम प्राईस असणार आहे 1,44,000 पर्यंत. आणि ऑन रोड प्राईस तुम्हाला दिली असणार आहे 1,80,500 पर्यंत. आणि तुम्हाला जर कोणाला जर एक्सचेंजमध्ये जर बाईक करायची असेल तर तुम्ही ते करू शकतात. फक्त एवढं की गाडी तुमची 15 वर्षाच्या आतमध्ये असायला पाहिजे. जी पण रिव्हॅल्युएशन असेल त्या बाईकची तुम्हाला ती भेटून जाईल. चला मग मित्रांनो तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशी जे गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. व्हिडिओ इथंच थांबवतो. आणि पुढच्या वेळेस जी पण असणार आहे आपली फ्रीडमची जी 125ची जी बाईक आहे CNGमध्ये ती पण शोरूममध्ये यायला थोडा वेळ लागतो सर्वच जिल्हा वाईज. त्याच्यावर जेव्हा पण ती गाडी अवेलेबल असेल फ्रीडमची 125 त्या बाईकचा पण तुम्हाला मी व्हिडिओ बनवून दाखवेल. आणि जे लोक माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो. चला.